संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष तब्बल 3 दिवसापासून येथील उपविभाग अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। गेल्या वर्षी झालेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि खडून गेलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, लाभासाठी आलेली रक्कम इतरत्र वळती करण्यात गेली आणि यामध्ये जवळपास 3.5 ते 4 कोटीचा भ्रष्टाचार झाला असा त्यांचा आरोप आहे। आणि यामध्ये अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि राजकारणी यांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये असताना 3 दिवसापासून उपोषणाला बसून आजच्या दिवसापर्यंत अजूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी पाहिजे तेवढी दखल त्यांच्या आंदोलनात घेतली नसल्याचं दिसते। प्रशांत जिक्कर यांना मी असं विचारतो की आता आपण या आंदोलनामध्ये जवळपास 3रा दिवस आहे, यापूर्वी सुद्धा तुम्ही विविध असे आंदोलन केले आहेत। या आंदोलनामध्ये आता नेमकं आपलं आंदोलन कुठल्या वळणावर आहे सध्या? खरं तर आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं आहे। परंतु या ठिकाणी जबाबदार अधिकारी एसडीओ असतील ते सुद्धा या ठिकाणी आले नाहीत। त्यांनी पाठ फिरवले आंदोलनाकडे, हे आंदोलन त्यांनी बेदखल केलेलं आहे। आणि खरं तर या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी होती की 1 वर्ष उलटून गेले, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, त्या ठिकाणी शेतकरी नस्तानाभूत झाले होते, काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या त्या जळगाव तालुक्यामध्ये। असं एवढं असून सुद्धा अजूनही 4,500 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक दमडी सुद्धा आली नाही। 1 वर्ष उलटून गेलेले आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही बसलो आहे। आणि ते शासनाने काही लोकांचे, शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी दिले, परंतु या जळगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ते नुकसानग्रस्ताच्या पैशावर अक्षरशः त्या ठिकाणी दरोडा घातलेला आहे। करोडो रुपयाचा त्या ठिकाणी ते पैसे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि खरे जे लाभार्थी आहेत ते अजूनही वंचित आहेत। घरात पडझड असेल, त्यामध्ये सानुकूल अनुदानचा जो विषय असेल, त्यामध्ये एखाद्या गावात 400 कुटुंब असतील तर नियमानुसार 400 कुटुंबाला मदत द्यायला काही हरकत नाही, परंतु 400 कुटुंब असताना गावात 1700 लोकांना कसा लाभ देण्यात गेला हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। त्याचबरोबर काही दुकानदार लोक आहेत ज्यांचे दुकानं वाहून गेले, त्यांना अजूनही पैसे नाहीत। काही लोकांचं खरोखर नुकसान झालं, त्यांना कमी पैसे आले, परंतु ज्यांचे दुकानच नाहीत अशा लोकांच्या खात्यामध्ये 10-10 लाख, 15-15 लाख, एका परिवारात 21-21 लाख रुपयाची त्या ठिकाणी आकडेवारी दिसते आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हा सरकारनं लाभ दिला होता काय, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही 3 दिवस झाले या ठिकाणी बसलो आहे। 3 दिवस झाले काही दखल नाही। या ठिकाणी आमचं जाहीरपणे आरोप आहे, या अधिकाऱ्यावर, या सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव आहे। अधिकाऱ्याला हे ऑफिसच्या बाहेर निघू देत नाहीत। काही भाजपचे नेते लोक त्या ठिकाणी गेटवर उभे ठेवले आहेत। एवढी दादागिरीची भाषा या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून हे दादागिरी मिळवून काढण्यासाठी आता आम्ही सर्व शेतकरी, आता अर्ध्या तासाने एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आतापर्यंत 3 दिवस झाले मी महात्मा गांधींच्या विचाराने या ठिकाणी आंदोलन चालू होतं, परंतु अर्ध्या तासाने बैठक घेऊन शहीद भगतसिंगाच्या विचारानं उद्यापासून आम्ही ताकदीने आंदोलन पूर्ण जिल्हाभर चालू करणार आहे। या आंदोलनामध्ये एक 3री अशी मागणी आहे की जे माहिती अधिकारानंतर तुम्ही माहिती मागितलेली आहे किंवा एक कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून किंवा संघटनेचं काम करता शेतकरी म्हणून माहिती मागितलेली आहे, ही माहिती आपल्याला अजूनपर्यंत का दिल्या घेतात नाही? आता नेमकं जे तहसीलदार शीतल सोलट आहेत, या घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार म्हणजे त्या तहसीलदार आहेत, पण स्वतःच्या अंगावरचं दुसऱ्यांच्या अंगावर लुटून टाकायचं, हातून मातून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि केवळ 2 कोटीचाच घोटाळा आहे असं त्यांनी त्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे। 2 तलाठीचा आणि एखादा प्रायव्हेट कोणता माणूस घातला त्यामध्ये त्यांची तक्रार दिली आहे, परंतु हा घोटाळा 2 कोटीचा नसून हा घोटाळा 10 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ते घोटाळा अधिक हा पूर्ण उघडकीस येईल। आज उद्या आपल्याला सुद्धा तुरुंगात जावं लागेल, या धाक त्यांच्यावर निर्माण झाला आणि म्हणूनच ते आम्हाला कागदपत्र देत नाहीत, हा आमचा आरोप आहे। निश्चितच माहिती अधिकार कायद्याची यामुळे अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, ती पायमल्ली होत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मग 100% सत्ता भारतीय जनता पार्टी सत्ता, इथं आमदार भाजपचे आहेत, त्यांच्या पाठीशी फार मोठा हात आहे, त्याची जे साथ त्यांना आहेत काय ते काही करू शकतात, ते नाही देऊ शकत, कारण की सत्ता द्यायची आहे त्यांना, सत्तेचा माज आला, पैशाची मस्ती आली आहे, तर निश्चितपणाने आम्ही ते जिरवणार आहोत, त्यासाठी या ठिकाणी बसलो आहे। आज 3रा दिवस उजळला तरी सुद्धा जबाबदार अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या नाहीत आणि निश्चितच हे आंदोलन तीव्र करण्याचा त्यांचा मनोदय आहे। खऱ्या अर्थानं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अंमलबजावणी होत असताना या ठिकाणच्या तहसीलदारांनी आवश्यक आणि मागलेली माहिती त्यांना देणं गरजेचं होतं, परंतु निश्चितच राजकीय आणि नेत्यांचा आणि लोकांचा दबाव असल्याचं त्यांचं सांगत नाही। त्यामुळे या राजकीय पदाधिकाऱ्यांनी
दबाव न टाकता ती खऱ्या अर्थानं पारदर्शी माहिती संबंधिताला दिली पाहिजे असं म्हणत आहे. काल या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री नाही म्हणजे यांना म्हणता येईल की आपण मंत्री म्हणतो, केंद्रीय मंत्री आले होते. तर त्यांच्या नजरेत वगैरे हा प्रकार नाही आला. आता सर्व माहिती आहे, दररोज पेपरला बातम्या येतात, टीव्ही चॅनलवर बातम्या येतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येत आहेत. ह्या बातम्या सर्वांच्या कानावर आहेत, मंत्री महोदयाच्या कानावर आहेत, सर्वांच्या कानावर आहेत. या आंदोलनावर ते सत्ताधाऱ्यातले काही कार्यकर्ते असतील, लोक असतील, त्यांनी याची सर्वांना माहिती असताना सुद्धा उलट या आंदोलनावर टीका केली जाते. लोकांची या ठिकाणी जे जे लाभार्थी वंचित आहेत त्यांच्यावर टीका केली जाते, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ते दखल घेत नाहीत. ते निवड टीका म्हणून ते आंदोलन सोडत आहेत. वास्तविक पाहिलं या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये मंत्री महोदय येऊन गेले. आम्हाला आशा होती की त्या ठिकाणी भेट घेतील, या 4,500 शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशा आशा होती, परंतु त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे. त्यांनी स्वतःला भूमिपुत्र खासदार बनवणारे किंवा भूमिपुत्र म्हणून आज मंत्री असणाऱ्या नेत्यांनी तरी किमान तुमच्या शेतकऱ्याच्या आंदोलनात दखल घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते. तर असं असताना त्यांनी भूमिपुत्र स्वतःला म्हणून घेणं बरोबर आहे का? ते त्याचं ते आता कसं आहे, स्वतःला कोण काय म्हणून घेते. आता आपल्या भागात कोणी कर्म एकदा म्हणते, कोणी जेल एकदा म्हणते. स्वतः काय म्हणतो त्यापेक्षा जनता काय म्हणते ते महत्वाचं आहे. आता जनतेच्या मनात आहे, निवडणुका जवळ आहेत, निवडणुकीच्या तोंडावर काय काय फंडे वापरतात सर्व लोकांना माहित आहे. पण आता लोक ओळखून बसलेले आहेत. जर खरे लाभार्थी सोडून जर तुम्ही निवड कार्यकर्त्याच्या खात्यामध्ये पैसे वळती करत असाल तर निश्चितपणे लोक आता धडा शिकवणार आहेत. मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये या पूरग्रस्ताच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाला असून बेजबाबदार किंवा गैर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसा गेल्याचा आरोप प्रशांत यांनी केला आहे. निश्चितच शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आजचा 30 दिवस असताना त्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांचं आंदोलन स्थगित करावं असं या निमित्तानं वाटते. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.